हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे आपले जिओग्राफी ऑप्शनलचा प्रॅक्टिस बुकलेट आहे, तर ज्यामध्ये आपण PYQs आणि जे काही आणखी प्रश्न येऊ शकतात जिओग्राफीच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरनं त्यावर चर्चा करतोय आणि रँक देणारी उत्तरं कशी असतील ते समजून घेतोय. सो ऑलरेडी आपण काही शॉर्ट नोट टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते बघितले होते. नाव वी विल मूव्ह फॉरवर्ड टू नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन, की थोडंसं 10 मार्कर क्वेश्चन्स वगैरे कशा प्रकारचे असू शकतात आणि त्याच्यामध्ये मग काय काय लिहिणं अपेक्षित आहे याची आपण या ठिकाणी चर्चा करू. तर हा एक PYQ आहे, दक्षिण खंडातील लोकसंख्येच्या वितरणातील समानतेवर एक लघु टिप लिहा आणि त्याची कारणे सांगा. राईट. सो हा जो क्वेश्चन आहे, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन किंवा लोकसंख्येचं वितरण, अशा एका टॉपिकवरनं हा प्रश्न येतोय. बघूया काय काय कंपोनेंट्स याच्यामध्ये आपल्याला ऍड्रेस करायला लागतील. तर सगळ्यात पहिलं चॅलेंज या प्रश्नामध्ये जे आपल्याला दिसून येतं ते चॅलेंज असणार आहे, दक्षिण खंड म्हणजे नेमकं काय. इथे बऱ्याचदा तुम्हाला कॅन्डिडेटकडनं चूक होताना दिसेल. जेव्हा आपण दक्षिण खंड म्हणतोय, सो एक लिटरल मिनिंग याचं तुम्ही घेऊ शकता, ते म्हणजे दक्षिण गोलार्धात जितके खंड स्थित आहेत त्यांची तुम्ही या ठिकाणी चर्चा करू शकता. पण त्यापेक्षाही बेटर आहे या ठिकाणी एक जे इंटरप्रिटेशन दक्षिण खंडाचं केलं जातं जनरली, तर IR मधनं, इंटरनॅशनल रिलेशन्स मधनं एक टर्म येते की इंटरनॅशनल रिलेशन्सची टर्म आहे ग्लोबल साऊथ. इथे बघा मी इंट्रोडक्शन मध्ये ही टर्म वापरलेली आहे. ना ग्लोबल साऊथ म्हणजे नेमका कोणता प्रदेश, तर जगातील जितकीही विकसनशील राष्ट्र आहेत किंवा विकसनशील देश आहेत, या सर्व देशांना आपण एकत्रितरित्या ग्लोबल साऊथ असा एक शब्दप्रयोग या ठिकाणी करत असतो. सो दक्षिण खंडातील या ठिकाणी जो शब्दप्रयोग केलेला आहे हा लिटरल दक्षिण गोलार्धातील खंड तुम्ही डिस्कस करावे या हेतूने केलेला नाहीये. हा ऍक्च्युली ग्लोबल साऊथच्या संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. तुम्हाला इथे सांगायचं आहे की जगातील विकसनशील देशांमध्ये किंवा ग्लोबल साऊथ मध्ये लोकसंख्येच्या वितरणांमध्ये कशा प्रकारे समानता दिसून येते आणि त्याची कारणं काय काय आहेत. राईट. सो एकदम मग बेसिक प्रश्न आहे, एकदा हे जर तुमचं ग्लोबल साऊथ किंवा दक्षिण खंड म्हणजे नेमकं काय हे इस्टॅब्लिश झालंय, त्यानंतर काही चॅलेंजेस उरत नाही. तुम्हाला फक्त वितरण कसं आहे, वितरणाची समानता कशी आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर त्याची प्रमुख कारणं काय आहे ती सांगायची. आता अगेन आन्सर मी जनरली इथपर्यंतच थांबवत नाही, त्याच्या समस्या वगैरे थोडक्यात आपण डिस्कस केल्या पाहिजेत, कारण की जितकीही विकसनशील राष्ट्र आहे सर्व राष्ट्रांमध्ये लोकसंख्या संबंधी ज्या समस्या आहेत त्या जवळजवळ समान समान समस्या आहेत आणि म्हणून मग त्या समस्या सुद्धा इथे येणं अपेक्षित आहे. बघूया इंट्रोडक्शन कशा प्रकारे करता येऊ शकतं. सगळ्यात पहिले, आर्थिक विकास व सामाजिक स्थितीच्या आधारावर दक्षिण अमेरिका, आफ्रिका व आशिया खंड दक्षिण खंड म्हणून ओळखले जाऊ शकतात. तर इथे मी हायलाइट करतोय की एक्झॅक्टली जर आपण दक्षिण खंडातील लोकसंख्येचं वितरण सांगतोय तर मग दक्षिण खंड म्हणजे नेमका काय. युनायटेड नेशन्सचं जे सिटॅड आहे त्याच्यानुसार ग्लोबल साऊथ ह्या संकल्पनेला आपल्याला एक टर्म या ठिकाणी वापरलेली दिसून येते आहे की UN सिटॅट जे आहे दक्षिण खंड न म्हणता UN सिटॅट काय म्हणतं की देर इज समथिंग कॉल्ड ॲज ग्लोबल साऊथ. ऑलरेडी मी सांगितलंय ग्लोबल साऊथ काय. या खंडामध्ये आर्थिक सामाजिक स्थितीसोबतच आपल्याला लोकसंख्याशास्त्रीय समानता सुद्धा आढळते. राईट. ज्या प्रकारची आर्थिक स्थिती तुम्हाला इथे दिसेल, सगळेचे सगळे डेव्हलपिंग नेशन्स आहेत किंवा विकसनशील राष्ट्र आहेत. और सामाजिक स्थिती जर तुम्ही या राष्ट्रांची बघितली, सो तशीच परिस्थिती तुम्हाला लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा दिसतं. सगळ्याच राष्ट्रांमध्ये लोकसंख्या जी आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला जास्त दिसेल. लोकसंख्येची वाढ बऱ्यापैकी होत आहे. तर अशा प्रकारच्या अनेक लोकसंख्याशास्त्रीय समानता तुम्हाला या प्रदेशांमध्ये दिसतात आणि म्हणून मग प्रश्न सुद्धा तसाच विचारलेला आहे की यांची समानता आपल्याला सांगायची आहे. पुढे लोकसंख्येच्या वितरणातील जर समानता सांगायची झाली तर यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लोकसंख्येचे वितरण सागरी किनारपट्टी आणि नदी खोऱ्यांमध्ये आढळतं. कोणत्याही देशामध्ये जा. लेट्स टेक एक्झाम्पल, भारताची आपण चर्चा करू शकतो. अगेन किनारपट्टीला दाट लोकवस्ती आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधूच्या खोऱ्यामध्ये दाट लोकवस्ती दिसते. चीनमध्ये जा, सेम पॅटर्न आहे. नदी खोऱ्यालगत तुम्हाला दाट लोकवस्ती दिसते आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये. आफ्रिकेमध्ये सुद्धा पश्चिम किनारपट्टी प्रामुख्याने दाट लोकवस्तीचा प्रदेश पश्चिम किनारपट्टीचा आहे. जर दक्षिण अमेरिकेत गेलात, दक्षिण अमेरिकेमध्ये प्रामुख्याने जितकी लोकसंख्या आपल्याला आढळते ती अगेन किनारपट्टीच्या भागांमध्ये आढळते. सो अशा प्रकारे हे एक कॉमनॅलिटी तुम्हाला या सगळ्या भागांमध्ये दिसेल. त्यानंतर अंतर्गत आणि दुर्गम प्रदेशांमध्ये विरळ लोकसंख्या, भारतामध्ये सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारची परिस्थिती दिसते. भारतातील थार वाळवंटाचं मी एक एक्झाम्पल दिलंय. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन घ्या, सहारा घ्या. एव्हाना भारतामध्ये थार वाळवंटामध्ये जाऊ नका, मध्य भारतामध्ये या, दुर्गम प्रदेश आहे. जी लोकसंख्या आहे आदिवासी बहुल प्रदेश आहे आणि अत्यंत विरळ अशी लोकसंख्या आहे. अनेक शहरी केंद्र
या सर्व भागांमध्ये निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या शहरी केंद्रांमध्ये आपल्याला लोकसंख्येचं संकेंद्रण किंवा कॉन्सन्ट्रेशन होताना दिसतं. हे सुद्धा एक सिंपल पॅटर्न जे आहे सर्वच्या सर्व या दक्षिण खंडांना किंवा ग्लोबल साऊथला आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. कारण काय आहे ते पण आपल्याला बघायची आहे. पण आणखी काही फीचर्स किंवा काय वैशिष्ट्य या पर्टिक्युलर प्रदेशांमध्ये लोकसंख्येचं आपल्याला दिसतं, ते थोडक्यात या ठिकाणी बघून घेऊ. सो जेव्हा आपण लोकसंख्याशास्त्रीय समानता सांगतो, एक तर वितरणाची समानता सांगितली, दॅट वॉज डायरेक्टली आस्क्ड. पण थोडासा एक आणखी पार्ट मी या ठिकाणी हायलाइट करतोय की पॉप्युलेशन कशा प्रकारे समान आहे. तर तरुण लोकसंख्या तुम्हाला सर्व प्रदेशांमध्ये दिसेल, जन्मदर उच्च आहे, रॅपिड अर्बनायझेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या प्रदेशांमध्ये आढळतो. कारण की पाश्चिमात्य देश जे आहेत ते ऑलरेडी अर्बनाइज्ड आहे, तिथे अर्बनायझेशन होत नाहीये. पण या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काही दिवसांमध्ये आता अर्बनायझेशनचा दर वाढलेला आहे आणि त्यातनं समस्या निर्माण होतात ऍक्च्युली. आणि त्या समस्यांकारण हे अर्बनायझेशन जे आहे मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. तर कुठेतरी आपला अर्बनायझेशन मध्ये हा प्रश्न सुद्धा येणार आहे. कार्यक्षम किंवा क्रियाशील वयातील लोकसंख्येचं प्रमाण पण आता जास्त होत आहे, म्हणजेच रोजगाराची आवश्यकता या ठिकाणी जास्त असेल, उद्योगधंदे जास्त असले पाहिजे. तर ही सुद्धा एक समस्या जी आहे ती या सर्व प्रदेशांना भेडसावते. आणि उच्च प्रजनन दर फर्टिलिटी रेट टिपिकली सहारामध्ये जर तुम्ही गेलात, सॉरी आफ्रिकेच्या सब सहाराच्या रिजन्समध्ये गेलात तर तुम्हाला हा एक प्रॉब्लेम दिसून येतो. सो हे झाली लोकसंख्याशास्त्रीय समानता. एक नकाशा काढणं अपेक्षित आहे कंपल्सरीली. काय दाखवायचं आहे नकाशावर दाखवा की कशा प्रकारे दक्षिण खंड कोणते आहेत, दक्षिण खंडांमध्ये लोकसंख्येचं वितरण कशा प्रकारे आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवणं आहे. कारण की प्रश्न जो विचारतोय, प्रश्न हा लोकसंख्येच्या वितरणावर विचारतोय. तर मी एक रफली तुम्हाला दाखवतो की तुम्हाला इथे किनारपट्टीला लोकसंख्या आहे ते दाखवायचं आहे आणि जी प्रमुख शहरं आहे, प्रमुख शहरं दाखवायची आहे जिथे लोकसंख्येचं संकेंद्रण झालंय. पुढचा भाग बघू. पुढच्या भागामध्ये समानतेची कारणं या ठिकाणी सांगायची होती. तर समानतेच्या कारणामध्ये एकदम सिंपल आहे. ऐतिहासिक संदर्भ आहे, आर्थिक संदर्भ आहे, वसाहतवादाचा इतिहास या भागांना आहे. त्यानंतर समाज जो आहे, समाज सुद्धा जवळजवळ सारखा समाज आहे, रूढी परंपरांनी ग्रस्त असा समाज तुम्हाला या ठिकाणी दिसतो. आरोग्य सेवा अलीकडेच सुधारलेली आहे, त्यामुळे लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आर्थिक विकास मागच्या काही दशकांमध्ये होऊन आला आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यातनं सुद्धा लोकसंख्येची वाढ होताना दिसते. सांस्कृतिक सामाजिक समानता आपण ऑलरेडी सांगितलेली आहे. पर्यावरणीय स्थिती जर सांगायची झाली तर हवामान अनुकूल आहे मोठ्या लोकसंख्येसाठी, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. समस्या पण आहेत. गरिबी, आर्थिक विषमता, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, अपुरे आरोग्य, शिक्षण नाची सुविधा, राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचार हा एक कॉमन पॉईंट आहे. पर्यावरणीय समस्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला या प्रदेशांमध्ये दिसतात आणि सामाजिक संघर्ष आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लिंग असमानता, राईट. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या या प्रदेशांना भेडसावत आहेत. आता मुद्दा येतो कन्क्लुजनचा. ठीक आहे. कन्क्लुजन काय करणार तर मी हे या ठिकाणी सांगत नाहीये. आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कन्क्लुजन या ठिकाणी सांगा की एक्झॅक्टली काय असू शकतं. भेटूया पुढच्या आन्सरमध्ये. थँक्यू एव्हरीवन.